काय झालं? विशेष काही नाही, चटका बसला थोडा, नेहमीच आहे. काळजी घ्या म्हाळसा. असे छोटे मोठे चटके बसतच असतात. कधीतरी सगळं पेट घेऊ नये म्हणजे झालं. सांज वेळी असं काही बोलू नका म्हाळसा. अग्निदेव असं काही होऊ देणार नाही. मीही काय बोलत बसले आहे. तुम्ही काय म्हणत होतात? आख्यानात आज तुम्ही अस्वस्थ वाटलात मला. हो, आख्यानाच्या आधी आणि नंतरही मी पाहिलं की हे माझ्यासोबत आले नाहीत. हे सहसा असं करत नाहीत, पण त्यांना काहीतरी कार्य आहे असं ते मला म्हणाले. पण कार्य काय आहे हे त्यांनी मला सांगितलं नाही. तुम्हाला काय म्हणायचं आहे? हे माझ्यापासून काहीतरी लपवतायत असं मला वाटतं. माझ्या मनात अनेक शंका आहेत. कोणी गुप्तचर यांना काही संदेश तर देत नाही ना? किंवा बानूला सहाय्य व्हावं म्हणून हे कोणती दिव्य शक्ती तर तिला पाठवत नाही ना? किंवा असंच काहीतरी. हो, परंतु यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हावं हे योग्य नाही. काय आहे देवी, आजपर्यंत मी दुर्लक्ष केलं आणि मला त्याचा अनुभव देखील आला. छोटी वाटणारी गोष्ट कधी मोठी होईल हे सांगता येत नाही. आपण विश्वास ठेवतोच, पण आपल्या भावनेचा विचार केला जाईल, आपला मान राखला जाईल असं होईलच असं नाही. अनपेक्षित सारं काही घडत जातं. हो, परंतु ती इथे नसताना तुम्ही तिच्याविषयी एवढा विचार करणं सोडून द्या म्हाळसा. कारण जेजुरीतून तुम्ही तिला बाहेर काढलं, तरीही सतत तुम्हीच तिला लक्षात ठेवून असता असं वाटतं आहे. ती इथे नाही, तिच्या माहेरी आहे. ह्यात तुम्ही समाधान मानायला हवं. मी समाधानीच काय, आनंदी होते. पण हे तिला भेटून आले आणि माझा सगळा आनंद माळून गेला. हे तिच्या संपर्कात आहे त्याचा मला राग आहे देवी. याने तिच्याशी कोणताही संबंध ठेवू नये हा माझा आग्रह आहे. आणि यांची तिच्याशी कधीही भेट होणार नाही यासाठी मला काहीतरी करावं लागेल. देवी, माझं काही चुकलं का? नाही, परंतु तुम्ही ज्या अवस्थेतून जाता आहात त्याचं मला वाईट वाटतं. असं नका म्हणू देवी. मला असं वाटतंय की मला सहानुभूती मिळतेय, पण मला कोणाकडूनही सहानुभूती नको. आजपर्यंत मी स्वतः समर्थपणे या सगळ्याला सामोरे गेले, यानंतरही जाईन. तुम्हाला एक सांगितलं तर चालेल का? राग नाही ना येणार? सांगा. तुम्ही श्री खंडेरायांना सतत असे प्रश्न विचारले तर त्यांना देखील वाईटच वाटेल. तुम्ही त्यांच्यासोबत 4 आनंदाचे क्षण घालवा. एकत्र भोजन करा, एकत्र बाहेर जाऊन या, एकत्र वेळ घालवा. मी तो प्रयत्न करतेच आहे देवी, आणि यापुढेही करेन. येते मी. नारद मुनींनी ह्यावेळी युद्धकथेचे तपशील फार सुंदर सांगितले. खूप सविस्तर मात्र रंजक झाले आख्यान. हो, परंतु ह्यावेळी बानूची उणीव जाणवली. ती असायची तेव्हा उत्सुकतेनं सगळं ऐकतानाचा तिचा चेहरा आठवला मला ह्यावेळी. हो, मात्र देवी, तिला हे आख्यान बघता यावं, श्रवण करता यावं ह्याची व्यवस्था झाली आहे. हो, परंतु तिला जड जात असेल असं दिवसभर लपून आख्यान ऐकणं. किती वेळ ती दारं लावून अशी एकटी बसणार? किती वेळा सगळ्यांना समजावून सांगणार? काय परिस्थिती झाली असेल तिची? हे सगळं सहज साध्य नव्हे. तो काळ आपल्या समोर शब्द रूपाने प्रकट होतो आहे.
तेव्हा त्यासाठी तिला काही सोसावं लागलं तर त्याचं फळ तिला मिळेल. तिचे प्रयत्न कदापि व्यर्थ जाणार नाहीत. आणि तिला काही शंका असेल तर त्याचं काय करावं तिनं? मुनीवर भेटून आले तिला, आणि जर तिला काही विचारायचं असेल तर श्री खंडेरायांशी ती बोलू शकतेच. तुम्ही आख्यानात ह्यावेळी म्हाळसाकडे पाहिलं असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. काय? त्यांना काहीतरी शंका आली आहे. बानू आख्यानात नाही, मात्र श्री खंडेराय राजसभेत येण्याआधी काय करतात याची शंका त्यांना आली असावी. देवांना सावध करायला हवं, नाहीतर असं होईल. एकीकडे श्री खंडेराय बाणाईशी बोलतायत आणि मागून ऐकतायत श्री म्हाळसा देवी. असं काही नको व्हायला. अहो, एक ना एक दिवस हे कळणारच आहे. अहो, आज काय झालंय तुम्हाला? तुम्ही असं का बोलता आहात? एरवी तुम्हीच एवढे सावध असता, मात्र आज तुम्हीच सगळं इतकं सहजपणे घेता आहात. देवी, तुम्हीच मला म्हणाला होतात ना की ह्यात लक्ष घालू नका म्हणून. बर, म्हणून का? तुम्ही जर म्हणत असाल तर घालतो लक्ष, पाहतो काय करायचं ते. कोणी ऐकलं तर काय म्हणतील? अहो, म्हणतील की प्रधानजी पत्नीच्या आज्ञेत आहेत. नारायण नारायण. या 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 महाराज, या बसा बसा. बा, महाराज, तुम्ही आलात, आमचं भाग्य आहे. काय सुरू आहे? काय नाही, समजे बोलतच बसले आहेत. उत्तम. मला तुमचे जेजुरीतले दिवस आठवले. मी आज जाऊन येते. थांबा ना. तुझ्या चेहऱ्यावर दुःख का दिसते आहे? तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास तरी अजूनही ते मला दिसते आहे. हे तुम्ही विचारताय महाराज? अहो, एक एक दिस सरतो या तशी रया चालली आहे माया बानूची. परंतु आत्ताचे कारण वेगळे वाटते आहे. महाराज, तुमच्यापासून काय लपवायचं? आम्हासनी बानूची काळजी वाटते ती आम्ही बोलून दावली. महाराज, सासरून माहेरी आलेली लेक, तिचं काय होणार? आधी एक गोष्ट ध्यानात घ्या. जेजुरी गडावर श्री खंडेराय, श्री म्हाळसा देवी आणि बानू यांच्यात काय झालं ते जरी तिने सांगितलं असेल तरीही ते सहज समजण्यासारखे नाही. चार चौघात घडते तसे हे घडलेले नाही. बानूला काही काळ देवांपासून दूर राहावे लागणार होते. त्यातून शुभच घडेल. सगळे संपण्याची भाषा का करता आहात? असाही क्षण येऊ शकतो की श्री खंडेराय किंवा प्रत्यक्ष श्री म्हाळसा देवी स्वतः इथे येतील आणि बानूला सन्मानाने जेजुरी गडावर घेऊन जातील. महाराज, तुम्ही म्हणता तसं जर घडणार असेल तर सोन्याहून पिवळं होईल. आम्हासनी दुसरं काय हो? काय लहान तोंडी मोठा घास आहे. पर या येळेला म्या बानूला नाही धाडणार जेजुरीला.
काय रे आजा? आता तुला काय झालं? नारायण नारायण. म्हणजे प्रश्न संपतच नाही. एकातून दुसरा निर्माणच होतोय. का नाही धाडणार बानूला जेजुरीला? महाराज, देवानं लगीन केलं आहे माया बानू संग. तिला तो मान अधिकार मिळायला हवा. म्या माया बानूला आणखी दुःख नाही सोसू देणार. महाराज, आजाचं काही चूक आहे का? नाही, अजामेळचे काहीही चुकलेले नाही. या चरित्रात अजूनही दिव्य शक्तींनी आपले कार्य पार पाडण्याचे दायित्व सोडलेले नाही. आणि त्याचे मोल जर तुम्हाला कळत नसेल तर मी तरी काय करणार? श्री खंडेरायच यातून मार्ग काढतील. जाऊ द्या, तुम्ही समजासनी समजावत नका बसू. बानू, परंतु यांना समजेल असे मी काहीतरी समजावणार आहे. महाराज, आमचं काय चुकलं का? गप्प बसा की. ते काय म्हणतात ते तरी ऐका. सांगतो ते ऐका. बानूची जर तुम्हाला काळजी वाटत असती तर तिच्या दुःखावर मीठ चोळण्यासाठी तिला नको असलेले विषय तुम्ही काढत बसला नसता. सासरहून माहेरी आलेल्या मुलीशी असे वागतात का? तिला आधार द्यायच्या ऐवजी, तिच्या भावना सावकाश समजून घ्यायच्या ऐवजी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करता. तिने अजून धीर सोडला नाही, परंतु ती खचून जाईल असे का वागता? मुळात तुम्ही बानूला ओळखलेलंच नाही. ती तुमच्या सान्निध्यात आहे तर तिच्याकडून 4 गोष्टी ऐका, शिका. पदरी पुण्यच पडेल. आणि तुम्ही तिला काय उपाय सुचवणार, काय आधार देणार? प्रत्यक्ष श्री खंडेरायांची अर्धांगिनी आहे ती. तिला काहीही होणार. तिचे कल्याणच होणार. त्यामुळे चिंता सोडा. माझी जाण्याची वेळ झाली. मी कठोर बोललो असलो तरी त्यामागे काही अर्थ आहे हे समजून घ्या. मला समजलं महाराज, तुम्ही काय म्हणलात ते. चूक पदरात घ्यायची. नको बन, आता नमस्कार नको. तू प्रत्यक्ष श्री खंडेरायांची अर्धांगिनी आहेस. आणि आता तू आदिशक्तीला जागवते आहेस. शुभच घडणार, चिंता नसावी. ये तुम्ही. नारायण नारायण. शची, अस्वस्थ का दिसते आहे? मला माझ्या कन्येची काळजी स्वस्थ बसू देत नाहीये. मला तिला भेटायची ओढ लागली. आपण तिला भेटायला जाऊया ना. शची, मला बानूची काळजी नाही असे आपल्याला वाटते का? बानूच्या सुखाचा विचार अहोरात्र माझ्या मनात असतो. मग आपण जाऊया ना तिला भेटायला. तुम्ही असं संकोच का करताय? शची, आपण जर सारखे सारखे बानूला भेटायला गेलो तर काय? अहो, आपली कन्या आहे ती. आपण तिला भेटायला नको? तुम्ही असं का म्हणालात?
आपण बानूला आत्मज्ञान होण्यासाठी सहाय्य करतो आहोत असं वाटेल कुणालाही. कुणाला काय अर्थ लावायचे ते लावावेत त्यांनी. आणि तसंही आता भूतलावर रात्र असेल, आपण बानूला भेटून गेलोय हे कुणाच्या ध्यानातही येणार नाही. हे बघा, आता अजून विलंब करायला नको, आपण तिला भेटायला जाऊया. ठीक आहे. इंद्रदेव आणि शची देवी बानूला भेटायला निघाले आहेत. देवा. हांजी. देवा, आपण कसल्या तरी विचारात दिसता आहात. होय प्रधानजी, तुम्हाला भेटायला यावं ह्याच विचारात होतो. देवा, काही घडायला नको असं घडलं आहे का? प्रधानजी, इंद्रदेव आणि शची देवी बानूला भेटायला स्वर्गलोकातून निघाले आहेत. आपल्या कन्येच्या भविष्याची चिंता त्यांना आहे आणि त्या चिंतेपोटी ते तिला भेटायला जात आहेत हे मला ठाऊक आहे. पण प्रधानजी, भावनेच्या भरात त्यांनी बानूला नको ते सांगायला नको. होय देवा, ह्यापूर्वी देखील माझ्या आणि लक्ष्मी देवींच्या मूळ रूपाबद्दल बाणाईला कळावं ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. आणि त्यांच्या ह्या प्रयत्नांमुळेच अखेरीस आमच्या मूळ रूपाबद्दल बाणाईला समजले आहे. आता ह्यावेळी त्यांनी असं काही करू नये. प्रधानजी, बानूला जे प्रश्न पडणार आहेत त्याची उत्तर आता बानूला स्वतःला शोधायची आहेत. त्यामध्ये कोणीही अप्रत्यक्षरित्या देखील हस्तक्षेप करता कामा नये. होय देवा, ते मी जाणतोच. बाणाई आणि श्री महासा देवी यांना त्यांच्या मूळ रूपाचं स्मरण होण्यासाठी आणि त्यांना आत्मज्ञान होण्यासाठीच्या प्रवासातला हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. प्रधानजी, मला असं वाटतं की तुम्ही त्याबद्दल इंद्रदेवांशी बोलावं आणि इंद्रदेवांची आणि बानूची भेट होण्याआधी तुम्ही इंद्रदेवांना भेटावं. होय देवा, मी देवेंद्रांना भेटेन आणि परिस्थितीचं गांभीर्य काय आहे हे त्यांना समजावेन. देवा, मी येतो. मला तात्काळ निघायला हवं. आदिशक्तये नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री 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 आदिशक्तये नमः. मला हे शोधून काढायलाच हवं. कोण माझे स्मरण करते आहे? कोण मला बोलवतंय? अग्निदेव, तुम्ही मला सांगा. वरुणदेव, वार्ता घेऊन या. धरित्री, तुझ्यापासून काहीच लपून नाही. तू तरी मला सांग, कोण एवढं प्रेम करत आहे माझ्यावर? कोण आहे?